दीक्षाज कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी बनवते अतिशय साधी, चविष्ट आणि पौष्टिक अशी पालकची सुक्की भाजी. आजच्या जेवणासाठी मी बनवते हिरवीगार आणि हेल्दी पालकची सुक्की भाजी. खायला खूपच टेस्टी लागते आणि काहीतरी तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर पालकसारखी भाजी एकदम बेस्ट आहे. घरच्या घरी पटकन होणारी आणि खूप पौष्टिक अशी पालकची सुक्की भाजी आज मी बनवते आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. पालक मी निवडून घेतला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बारीक अशा प्रकारे आपण कापून घेतला आहे. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. ही पालकची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. छान आपण हिरवी मिरची परतून घेणार आहोत. पालक हा खूप पौष्टिक असतो आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. तर आठवड्यातून एकदा तुम्ही जरूर पालकाचं सेवन केलं पाहिजे. मिरची छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. कांदा पटकन लाल होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान आपण कांदा हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत. पालक खाल्ल्याने शरीराला भरपूर लोह मिळते, त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. कांदा मस्त आपण परतून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. पालक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यात विटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात. पालक खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला पालक टाकायचा आहे. तुम्ही ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा ही पालकची सुक्की भाजी देऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही पालकची भाजी देऊ शकता. लहान मुलं खूप आवडीने खातील अशी ही पालकची भन्नाट रेसिपी आहे. ही पालकची सुक्की भाजी तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा चपातीसोबत खा, अप्रतिम लागते. मस्त आपण पालक परतून घेतला आहे. छान पालकला पाणी सुटलं आहे. पालक खाल्ल्याने पचन सुधारते. शरीराची इम्युनिटी वाढण्यासाठी पालक खूपच उपयोगी आहे. यात फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. पालक हा त्वचेसाठीही खूप चांगला मानला जातो. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून पालकला एक वाफ दिली आहे. या पालकचा खमंग सुगंध घरभर दरवळला आहे. छान आपण परतून घेणार आहोत पालक आणि पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. नियमित पालक खाल्ला तर थकवा कमी होण्यास मदत होते. पालक हा हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही जर डाएट करत आहात, तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी होत नाही आहे, तर तुम्ही पालक नियमितपणे खा. पालकाचे नियमितपणे सेवन करा. तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पालक हा खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आहारात पालकाचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. पालकाची भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण अशा प्रकारे सुक्की पालकची भाजी बनवून तर बघा, चव विसरणं अशक्यच आहे. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम पालकची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.